हॅलो. टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. प्रशस्तीपत्रक घेण्यासाठी या विनंती आहे. पिंपळास संघाचे प्रतिनिधी आपण प्रशस्तीपत्रक स्वीकारण्यासाठी यायचे. पिंपळास संघाचे प्रतिनिधी आपण प्रशस्तीपत्रक स्वीकारण्यासाठी या. टॉस केला जाईल. सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करतोय. चला गोटेकर बी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. चला मित्रांनो, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. पिंपळास संघ आपण प्रशस्तीपत्रक स्वीकारण्यासाठी मंचावरती या. आणि गोवे संघ आपण देखील आपले ओपनिंग प्लेयर त्वरित मैदानावरती पाठवायची विनंती आहे. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत सन्माननीय माडे धुळे सरांचा. धन्यवाद. चला धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि आता लगेच चला फिल्डिंग या ठिकाणी सेट करायची आहे. चला गोटेकर बी संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हर्ष 11 गोटेकर बी हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचे मॅच आणि जय पारदेव गोबे या संघाला करायची बॅटिंग. आता मॅच पंचांना सुद्धा विनंती आहे कुणाल पेनकर सर मॅच स्पीडअप करायची आहे. शेवटचा सामना आहे. प्रचंड खुश आहेत कुणाल पेनकर सर कारण गोटेकर बी हा संघ सेकंड राऊंड जिंकून पुढे चालला आहे. हर्ष 11 परेशजी चौधरी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे गोटेकर बी. आणि दुसऱ्या बाजूला जय पारदेव गोबे हा संघ. मॅच तुम्हाला दर्जेदारच पाहायला मिळणार आहे. आणि आता 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय. या अगोदर सुद्धा भिवंडी वर्सेस शहापूर आपण पाहिलं आणि आता सुद्धा भिवंडी वर्सेस शहापूर या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला गोबे तर दुसऱ्या बाजूला टीम गोटेकर बी. 3 षटकांची मॅच असणार आहे. दत्ता कडव सर लक्षात असू द्या क्षणाचा विलंब नको. एका बाजूला आपण पाहतोय सरवली गावचे नामांकित उद्योजक हर्षदजी चौधरी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ हर्षद 11 जय पारदेव गोबे. आणि दुसऱ्या बाजूला परेश चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे हर्ष 11 गोटेकर बी. हर्ष 11 आणि हर्षद 11 अशी मॅच आता पाहायला मिळणार आहे. दोन्ही चौधरी पॅकर्स आहेत. एका बाजूला हर्षदजी आणि दुसऱ्या बाजूला परेशजी. म्हणजे आज शेवटच्या लढतीमध्ये कुणाल पेनकर सर हा योगायोग आहे.
चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जे पारदे गोवे टीमच्या वतीनं सुमित आणि अमोल नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मागच्या मॅचमध्ये अमोलने जबरदस्त खेळ केला. जय पारदेव गोबे संघाला त्याने विजय करून दिला. हर्षद 11 या नावाने संघ खेळतोय आणि आता सध्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीचा गोलंदाज टीम हर्ष 11 जय पार गोटीगर बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हर्ष 11 गोटीगर बी आणि हर्षद 11 जय पारदेव गोबे अशी भाषे. पहिले षटक गोटेगर बी संघाच्या वतीनं आदिनाथ. चला दोन्ही टीमला विनंती राहील खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला की आपण मॅच स्पीडअप करा. शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट टॉप 5 मध्ये दाखल होईल. खऱ्या अर्थाने ऑलरेडी आम्हाला 3 संघ मिळालेत. एक संघ अथर्व 11 जय हनुमान एरनजाड, दुसरा संघ अजलान स्पोर्ट्स श्री गणेश क्रिकेट संघ कोणी जय हनुमान जोवेली आणि आता आज चौथा संघ मिळणार आहे. उद्या एक संघ मिळेल अर्थातच जय भोजेश्वर साई आणि ध्रुवी 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघामध्ये एक मॅच होणार आहे. त्यामधून एक संघ मिळणार आहे म्हणजे 5 संघ आम्हाला मिळणार आहेत ते टॉप 5 मध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे 3 षटकांची मॅच आणि आता 2 संघांदरम्यान अत्यंत महत्वाची लढत आजच्या रात्रीमध्ये. संतोषजी सोनावणे यांना तुम्ही पाहतायत. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा घेतली आहे. गौतमजी सोनावणे असतील त्यांचं विशेष कौतुक. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिलं चालू आणि तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा सुरुवातीला आलेले आहेत. फुल टॉस बॉल दिशा दिली. ऑन साइडला बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता DRS आपण चेक करू आणि आता तिसऱ्या पंचाची मदत करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जोडले जात आहेत तरुण डेसर. धावसंख्या भरपूर वेगाने एकवटण्यात आली परंतु त्यानंतर कुठेतरी एक्स्ट्रा धाव हवी होती तो प्रयत्न करण्यात आला आणि आता आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज सेफ आहेत की नाही या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी त्याचा वापर करण्यात आला आणि आता तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला लगेचच निर्णय देतील. ऑनफिल्ड अंपायर्स यांच्याकडून DRS देण्यात आला. नॉट आउटचा इशारा त्यांच्याकडून आला परंतु आता तिसरे पंच या ठिकाणी डिसिजन देतील. झूम आउट करून या ठिकाणी आपण पाहतो क्लोज डिसिजन चेक केलं जात आहे. तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत कारण जेव्हा क्रिटिकल डिसिजन असेल कुशल बुमेंटला आणि खऱ्या अर्थाने तो डिसिजन आपण पाहतोय नॉट आउट सेफ असेल बॅटर. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आले. दुसरा धावेचा प्रयत्न होता. हो या ठिकाणी फलंदाज होईल बाद. LBW आणि ते प्लम पकडलंय खात्रीशीरित्या. फलंदाजाला धक्का पहिला लागेल टीम हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये 2 धाबा पहिल्या बॉलवरती आल्या. त्यानंतर डॉट एक सिंगल विकेट आणि आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती गणेश म्हात्रे आम्हाला सांगतात ऑफिशियल आमचे स्कोरर
4 धावा आहेत. ओ या ठिकाणी अंपायर सिग्नल पाईट बॉल असं म्हटलं होतं की चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क जर झाला असताना तर कदाचित धाबा चांगल्या मिळू शकल्या असत्या. टीम हर्ष दिलेबन जय पारदेव गोवे संघाला. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संघाची धाबा संख्या स्कोर कार्ड वरती 5 आहे. अडखळत सुरुवात, अत्यंत शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. हर्ष दिलेबन जय पारदेव गोबे संघाची. शेवटचा सामना आहे. एका बाजूला हर्षजी चौधरी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ हर्ष दिलेबन जय पारदेव गोबे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो परेशजी चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे हर्ष इलेवन घोटीगरबी. या दोन टीम मध्ये ही लढत आपण आजच्या रजनीमधील शेवटची लढत पाहतोय. शेवटचा सामना आणि शेवटच्या षटकातील सामन्यातील शेवटचे 2 षटक बॅलन्स आहेत. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी ओमकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. मिळेल एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या फलकावरती 6 धावा आहेत. शांत सुरुवात संयमी सुरुवात पाहायला मिळते. खरं तर घोटेगर बी संघाच्या गोलंदाजांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे का अप्रतिम षटक त्याने हाताळले. पहिलं आदिनाथ आणि आता ओमकार. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल, टॉप एज. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत. काय कमालीचा झेल त्यांनी टिपलाय. जबरदस्त अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ चालू आणि आता पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर विकेट. थोडासा सामना स्पीडअप करायचं विनंती राहील कारण 3 षटकाचे मॅच असल्यानंतर केवळ तुमच्याकडे 15 मिनिटं असतात आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट सुद्धा करावी लागणार आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित नाही आहे. एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतात. वरील खऱ्या अर्थाने आपण पाहतो हा डॉट बॉल आणि आता संघाची धाबा संख्या स्थिर पाहायला मिळते. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात केवळ आणि केवळ 6 धावा आहेत. सोहम सोनावणे स्कोररच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. सुरुवातीला 2 दिवस आपण विकी भालेराव यांना पाहिलेले आहेत आणि आता सोहम या ठिकाणी आमच्या समवेत जॉईंट आहेत. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार षटकार. दाबांची नितांत गरज होती आणि आता गणेश खऱ्या अर्थाने संजीवनी देणारा हा षटकार आहे. बॅटिंग करत असताना हर्ष दिलेबन जय पारदेव गोवे संघ खेळतोय. स्विचिटचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. अगदी आपण पाहतोय सरळ बॅटने धावा येत आहेत. मग आपण पाहतोय या ठिकाणी हा वेगळा प्रयत्न करायची काही गरज आहे का.
असं डगआउट मध्ये सुद्धा या चर्चेला उधाण आलंय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. हो या ठिकाणी फटका प्रतिमे शेवट गोड करत असताना या षटकाचा बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. आणखीन एक धमाका षटकार. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आता 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 18 धावा आहेत. चला पाणी या ठिकाणी लगेच आपण घेऊन जायचंय आणि आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हर्षद 11 जे पारदेव गोबे संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. प्रतिस्पर्धी टीम गोटेगर बी हर्ष 11 नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परेश चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि अगदी आपण पाहतो दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना हा संघ म्हणत असेल की आता शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या ना तरी या 3 षटकामध्ये फायटिंग टोटल बनवू शकते. अगदी आपण पाहतोय ही चर्चा सध्या डगआउट मध्ये आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 18. 9ची सरासरी त्यांनी आतापर्यंत कायम ठेवली आहे 2 षटकामध्ये आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा किती बनल्या जातील याकडे अधिकाधिक लक्ष या ठिकाणी दिलं जाईल. सुमित आणि अमोल पास झाल्यानंतर आकाश नीरजने मात्र या संघाचा डाव सावरलाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 2 बॉल डॉट जरी आले नीरज कडून तरी सुद्धा 2 षटकार त्याने दाखवले. ती ताकद आहे आणि आता अद्यापर्यंत 4 बॉल मध्ये 12 वरती तो नाबाद खेळतोय. शेवटचं अंतिम षटक. मनीष या गोलंदाजाला तुम्ही पाहतायत शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुबल तमांच्या भूमिकेत डड्डू यांना तुम्ही पाहतायत. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने भरपूर लहानपणापासून क्रिकेटचं त्याला वेड आहे आणि सातत्याने जेव्हा जेव्हा अगदी संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये जेव्हा जेव्हा गोटेगर बी संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा तुबल तमांची भूमिका ही त्याच्या खांद्यावरती असते आणि आजही तो तुम्हाला तुबल तमांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतो एखादा खेळाडू जेव्हा अनुपस्थित असतो तेव्हा त्याला संधी मिळते मध्ये खेळण्याची परंतु त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. सातत्याने तुम्हाला तो 12th मॅनच्या भूमिकेत पाहायला मिळेल. लकी 12th मॅन म्हणून गोटेगर बी संघाने नेहमीच सांगितलेलं आहे. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने शतक पुढे सरसावलेत. सोपा सेल या ठिकाणी आपण पाहतो अवघड होता परंतु त्याला सोपा बनवण्यात आला. फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. टीम हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाला फलंदाज बाद. पहिला बॉल वाईड आल्यानंतर मात्र अक्षरशः नियंत्रण केलं गोलंदाजीमध्ये. फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि आता धक्का लागेल आणखीन एक तिसरा जय पारदेव गोवे संघाला. धावसंख्या धावफलकामध्ये 19 धावा आहेत. 19 रन्स. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. कबीर स्मृती चषकामधील आपण पाहतोय 4थ्या रजनीमधील हा शेवटचा सामना आहे. ऑलरेडी आम्हाला 3 संघ मिळालेत. आज 4था संघ मिळणार आहे आणि उद्या 5वा संघ मिळेल टॉप 5 मध्ये. अथर्व 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरनजाड, अजलान स्पोर्ट श्री गणेश क्रिकेट संघ खोनी आणि नेहा 11 जे हनुमान जोवेली आणि आज एक संघ मिळणार आहे या 2 टीम मधून. ओ या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. लेग बाईच्या स्वरूपानं मिळते एक सिंगल धाव. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय कमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला उत्तम दर्जाची साथ लाभली ती राहुलजी चव्हाण सर, तुषारजी शिंदे सर यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. कारण आता शेवटचा सामना आहे आजच्या रजनीमधील. उद्या सुद्धा अगदी आपण पाहतो या ठिकाणी आमच्या समवेत कमेंट बॉक्स मध्ये हे 2 आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज
लेफ्टामूर्ती विकेट. ओ फटका चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक उपस्थित शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी आपण पाहतोय तोल अगदी गमावलाय आणि आता बॉल चाललाय सीमा पार. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाली. झेल पकडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी सांगितलंय की मला या ठिकाणी मी सावरू शकलो नाहीये आणि या धाबा मिळतील प्रतिस्पर्धी टीमला 6 षटकार. जंप तर जरूर लगावली होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डड्डू आपण पाहिले तर आतिश होते. षटकार आलाय. 26 धावा आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. चेंडू गळत राहिला आणि आता पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु धाव इथे मिळणार नाही आहे. षटकार आल्यानंतर अपेक्षा भरपूर होत्या टीम जय पारदेव गोबे संघाच्या. सिंगल डबल जरी आली असती तरी चालू शकलं असतं परंतु आता मैदानामध्ये आपण पाहतो डॉट बॉल या ठिकाणी कदाचित या मॅच मध्ये डोकेदुखी वाढवेल. षटकातील काही चेंडूचा बॅलन्स आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये बॉल चालला. शतक बेगर आलेत. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे अंगलट आलाय. फलंदाज झाला बाद. विकेट सॅक्रिफाईस. आणखीन एक विकेटचं पतन. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता डीजे गणेश सुद्धा चर्चा करतात. ऑलरेडी आपण पाहिलं तर त्यांना सक्त बंदी घालण्यात आलेली आहे आजच्या रजनीपुरती आणि त्यांना थोडासा आराम देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने उद्या गणेश तुम्हाला आम्ही एकही मिनिटाचा वेळ देणार नाही आहोत. लक्षात असू द्या. उद्या थोडीशी जुगलबंदी झाली पाहिजे आणि या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय आणि आता 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 27 धावा आहेत आणि आता विजयासाठी 28 धावांची गरज आहे टीम हर्ष 11 गोटेघर बी संघाला. अठ्ठावीस धावांची गरज या मॅच मध्ये आणि जेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो आणि द्वितीय सत्रामध्ये आमंत्रित करतोय कॉम बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर यांना धन्यवाद आणि राहुलजी चव्हाण यांना सुद्धा.
28 धावेंचं लक्ष. 28 इज द टार्गेट. हर्ष 11 गोटेकर बी या संघासमोर 28 धावेंचं लक्ष आहे. 28 इज द टार्गेट. क्वालिफायर मॅच इथून जो संघ विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. तो संघ कोणता असेल त्यासाठी सुरू असणार हे रणसंग्राम आहे. आजच्या रात्रीमध्ये अगदी अंतिम टप्प्यात कार्यक्रम आलाय. पहिला बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव तिथे प्राप्त झाली नाही. डॉट बॉल. गणेश डिंगोरे. टेनिस क्रिकेट विश्वातील जे क्लासिकल फलंदाज आहे त्यांच्यापैकी एक हे नाव आहे गणेश डिंगोरे. शहापूरचा धोनी. डेड बॉल. नीरज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. आता 28 धावेंचं लक्ष आहे. 23 बॉल माफ करा 17 बॉल. 17 बॉल मध्ये 28 बनवायच्या. 3 षटकांचे मॅच. इथे लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये. खूप मोठी सफलता. गणेश डिंगोरे शून्यावरती झेलबाद. बिग ब्लो फॉर टीम हर्ष 11 गोटेकर बी. पहिली सफलता आली. गणेश डिंगोरे 5 झालेत आणि मनीष आता मैदानावरती जात आहेत. आतिश पांडे नाही. नवीन फलंदाज मनीष मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. क्रमांक 3 वरती मनीष मैदानावरती दाखल झालेत आणि आता 16 मध्ये 28 बनवायच्यात. लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळालं. गणेश डिंगोरे खूप महत्वाची सफलता नीरज यांनी अर्जित केली. कव्हरचे खेळाडू अगदी पॉइंटच्या दिशेने आले होते. गली रिजन मध्ये खेळाडू होते. मनीष बॅटिंग साठी सज्ज आहेत. नीरज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस डाऊन द लेग हा बॉल वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. नीरज हे नाव चर्चेमध्ये आलं. अगदी पाठीमागची ऑलिम्पिक जर तुम्ही पाहिली, आशियन गेम्स पाहिल्या तर नीरज चोप्रा भाले फेक नावाची स्पर्धा असेल तर त्यांचं नाव चर्चेमध्ये आलं आणि विक्रमी भाले फेक पाहायला मिळाली होती. नीरज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंट रिजनला बॉल गेला आणि एकेरी धाव प्राप्त होईल. खरं तर विषय भालेफेकीचा सुरू होता आणि नीरज चोप्रा हे मोठं नाव आहे, परंतु आमचे राहुलजी चव्हाण हे बैलगाडा शर्यतीचे खूप मोठे फॅन आहेत. अनेक अड्ड्यांवरती खरं तर शर्यती पाहण्यासाठी ते जात असतात. 2 धावा धावपलकावरती आहेत. नीरज बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने झेल तर ड्रॉप झालाय. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. नीरज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावपलकावरती धावा आहेत 3. गणेश डिंगोरे अगदी स्वस्तामध्ये शून्यावरती बाद झाले. सिल्वर डकचे शिकार ते ठरलेत. नीरज पुढचा बॉल बॅक फुटला गेले. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावबाद होऊ शकतात आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. चेक केलं जाईल.
फलंदाज धावबाद विकेट. अतिश पांडे शेवटी मैदानावरती पोहोचतायत. तीन धावा धावपलकावरती 3 रन संधी स्कोर कार्ड. विकेट आली. धावबाद झालीत. फलंदाज चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. मनीष महत्वाची विकेट आली. चला स्पीडअप करा. शरीरावरती बॉल आदळलाय. अपील आहे परंतु हाईट फॅक्टर पंच इथे दर्शवतात आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. हा बॉल डॉट आहे. चला दादांना आता पंचांचा निर्णय अंतिम आहे. 3 धावा धावपलकावरती 12 मध्ये 25 बनवायच्यात. गणेश डिंगोरे खरं तर बॅकबोन आहेत गोठेकर टीमच्या आणि ते मात्र अपयशी ठरले या सामन्यामध्ये. क्रिकेट आहे आणि जिथे कितीही चांगला फलंदाज आउट करण्यासाठी तुम्हाला एक बॉल पुरेसा असतो. तेच झालं गणेश डिंगोरे यांच्या बाबतीमध्ये. लवकर बाद झाले. गणेश डिंगोरे शक्यतो चुकीचा फटका खेळत नाहीत. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न खूप वेळा मी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा त्यांचा असतो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. जास्त अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका विनंती आहे. गोवे संघ थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा. स्पीडअप करणं गरजेचं आहे. जो संघ या ठिकाणी विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. तो संघ कोणता आहे हे चित्र मात्र पाहायचंय. 12 मध्ये 25 अजूनही आवश्यक आहे. चला स्पीडअप करा विनंती आहे. अतिरिक्त वेळ आपण घेताय गोवे संघाचे खेळाडू आणि मॅचचं स्पीड देखील आपल्यामुळे स्लो होतंय. विनंती आहे मोमेंटम तुमच्या बाजूने आहे आणि ते तुम्ही खराब करतायत या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज राकेश बॉलिंग ट्रॅक वरती 3 धावा धावपलकावरती आहेत. अतिश पांडे आणि जयंत डिंगोरे ही जोडी मैदानावरती आहे. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे परंतु क्षमतेचं प्रदर्शन इथे करावं लागेल. केवळ 3 धावा खर्च केल्यात. नीरज यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. अतिश स्ट्राईक एंड वरती आहेत. खरं तर बाहुबली आहेत गोठेकर संघाचे अतिश आणि त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु 1-2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे गोठेकर संघाला. ते अतिश बांडे यांच्या बॅटमधून येतील का हा प्रश्न आहे आणि याच षटकामध्ये ते 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. लेफ्ट आर्म पेसर पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल झालाय. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती. गणेश डिंगोरे देखील क्लासिकल फलंदाज आहेत. माफ करा जयंत डिंगोरे क्लासिकल बॅटर. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि लेदर बॉलचं क्रिकेट खेळत असल्यामुळं सरळ बॅटने खेळण्याचे त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. त्यांच्याकडे देखील पॉवर आहे परंतु सध्याच्या घडीला आवश्यकता आहे ती प्रदर्शनाची. चांगलं प्रदर्शन कोण करेल इथून हा प्रश्न आहे गोठेकर बी संघासाठी. चकवा देणारा बॉल होता. कमी गतीने टाकला. फलंदाजाला चकवा दिलाय आणि हा बॉल खूप महत्वाचा डॉट आलाय. आता मात्र चान्स घ्यावाच लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न करावा लागेल. कमीत कमी 2 षटकार या षटकामध्ये शोधावे लागतील कोठेकर संघाला. 4 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस लॉफ्टर केलाय हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल ड्रॉप. एकच धाव. दुसरी धाव देखील झाली असती परंतु अतिश बांडे मैदानावरती आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट. तिथे मात्र अडचण निर्माण झाली. कदाचित गणेश डिंगोरे असते
तर 2 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या, परंतु अतिश भांडे आणि अतिश भांडे थोडेसे कमी धावतात आणि मोठ्या फटक्यांवरती विसंबून राहणारे फलंदाज आहेत. अतिश भांडे यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु आता प्रदर्शन देखील करावं लागेल. असं म्हणतात ना की टॅलेंट अनेक खेळाडूंकडे असतं, परंतु प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे क्लास आहे, परंतु प्रदर्शन देखील महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. सध्याच्या घडीला अडचणी वाढल्यात त्या हर्ष 11 गोटेकर बी संघाच्या. इथून जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा पुनरागमनाची संधी आहे कोटेकर बी संघाकडे. अतिश भांडे यांच्याकडे क्षमता आहे. हो, लेग कटर बॉल पाहायला मिळाला, चांगला बॉल. गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून 1 मोर डॉट डिलिव्हरी. आणि कटर गोलंदाजासमोर जर तुम्ही आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाहीये. चांगली गोलंदाजी राकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळते आणि तिथे मात्र फलंदाजांना वारंवार चकवा देत आहेत. आता लेफ्ट हँडेड एखादा बॅटर आवश्यक होता मैदानावरती, परंतु तसं झालं नाही. यावेळेस फटका फ्लॅट गेलाय. काऊ फेजला क्षेत्ररक्षक, त्यांच्या हातामध्ये बॉल आणि आतिश भांडे यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. विकेट, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक होते अचूक जागेवरती, क्षेत्ररक्षकाला शोधले. 5 मीटर अलीकडे पलीकडे जर हा फटका गेला असता तर परिणाम वेगळा असता, परंतु आतिश भांडे इथे बाद झालेत. नवीन फलंदाज अमित मैदानावरती दाखल होतील, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु आता अडचणी वाढल्यात. 5 धावा धावपलकावरती आणि आता परिस्थिती अशी नाही की एका षटकामध्ये तुम्ही जास्त षटकार लगावू शकता मैदानावरती. रात्रीची वेळ आहे, हवा शांत आहे. 7 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. आतिश भांडे बाद झालेत. पाच धावा धावपलकावरती आहेत. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती, केवळ 5 धावा. गणेश टिंगोरे, किती महत्वाची विकेट होती, गोल्डन विकेट आणि सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं गोवे संघाचं. गणेश टिंगोरेची विकेट, प्राइस विकेट अगदी पहिल्याच षटकामध्ये मिळवली गोवे संघानं. राकेश हा देखील लेग कटर होता. शॉर्ट विकेट क्षेत्रामध्ये धावबाद होऊ शकतात फलंदाज, परंतु क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. 6 मध्ये 23 बनवायच्यात. आता लक्ष कठीण झालंय. मॅच आता 70-30 पाहायला मिळेल, परंतु इथून देखील मॅच पलटली जाईल. तो क्रिकेटचा खेळ आहे, इथे काही होऊ शकतं. प्रत्येक प्रेडिक्शन ज्या खेळामध्ये फेल आहे तो क्रिकेटचा खेळ आहे. अंदाज लावणं खूप कठीण या खेळाचा, कारण कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही आहे. कधी जिंकणारी मॅच पराभूत होतात संघ आणि कधी पराभूत होणारी मॅच देखील जिंकतात. चला, गरज आहे स्पीडअप करण्याची. आता अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 2023चा T20 वर्ल्ड कप आपण पाहिला, जिथे दक्षिण आफ्रिका संघाला 30 बॉलमध्ये 28 धावा पाहिजे होत्या, परंतु पराभवाला सामोरं जावं लागलं. क्रिकेट आहे आणि सेट फलंदाज मैदानावरती होते, डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही आहे. अँड लोकांनी त्यानंतर आफ्रिकेला अगेन्स्ट चोकर्स म्हटलं. ज्यावेळेस चोकर्स याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस क्वालिफायच्या मॅच येतात किंवा माफ करा नॉकआउटच्या मॅच येतात, नॉकआउट स्टेजमध्ये जो संघ वारंवार पराभूत होतो जाऊन, त्याला चोकर्स म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि पुन्हा एकदा टॅग तो लागला त्यांच्यावरती चोकर्सचा. परंतु फायनलपर्यंत पोहोचले तरी आफ्रिका फायनलमध्ये खूप कमी वेळा पोहोचली. सेमीफायनलच्या स्टेजला अनेक वेळा दक्षिण आफ्रिकेला पोहोचताना आपण पाहिलं. विवेक आहेत, गेम कधीही बदलू शकतो या विषयापर्यंत आपण पोहोचलो होतो. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 23 धावा. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती 6 मध्ये 23 बनवायचे. चला स्पीडअप करा, विनंती आहे, खूप वेळ तुम्ही घेताय. गोवे संघ मित्रांनो एवढ्या वेळात 5 ओव्हर झाले असता, थोडीशी घाई करा.
6 मध्ये 23 बनवायच्यात. पहिला बॉल वेल लेफ्ट केलाय आणि आता 5 मध्ये 23. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला. चला गोवे संघ आपण खूप अतिरिक्त वेळ घेत आहे आणि त्याचा संपूर्ण परिणाम सामन्यावरती होतो याची देखील नोंद आपण घ्या. पाच धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस आक्रमण तर केलंय आणि बॉल हवेत गेला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. पहिला षटकार तर आलाय ज्या षटकाराची आपण चर्चा करत होतो आणि इथून देखील ही मॅच बदलवली जाऊ शकते, परंतु त्यासाठी आता प्रदर्शन मैदानावरती करावं लागेल. एक षटकार तर आलाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. 4 मध्ये 17 बनवायचेत. 4 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. एक षटकार तर आलाय आणि जयंत यांचा आत्मविश्वास आता उंचावला असेल. या बॉलवरती षटकार जर आला तर या मॅच मध्ये देखील मजा येईल. 4 बॉल 17 धावेंची आवश्यकता. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर गोटेकर बी टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल. गोलंदाजावरती देखील प्रेशर आहे आणि ते स्पष्ट पाहायला मिळालं. त्यावेळेस रनवेवरती स्वतःला थांबवलं विवेक यांनी, परंतु आता इथून 4 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. या मैदानावरती सर्वच मॅचेस पाहण्यासारख्या झाल्या. त्यावेळेस देखील बॉल अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाव घेतली नाही. 3 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. मॅच स्वतःच्या आता अंगावरती घेतली. या ठिकाणी फलंदाज जयंत यांनी 3 मध्ये 17. आता जेही काही असेल ते जयंत यांच्या खांद्यावरती जबाबदारी. 3 मध्ये 17 बनवायच्यात. कठीण आता लक्ष होताना पाहायला मिळालंय. 3 बॉल आणि 17 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावा. मॅच आता कठीण परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला पोहोचली. 3 मध्ये 17 धावा अजूनही बनवायच्यात. 3 बॉल 17 धावा. इथून जर मोठा फटका आला तर मग मात्र मॅच बदलू शकते. हा बॉल महत्वाचा आहे. यावेळेस मात्र समोर दिशेने आक्रमण केलंय जयंत डिंगोरे यांनी आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. षटकार 6 धावा. 2 मध्ये 11 पाहिजेत. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. जो जीतेगा वही सिकंदर. 2 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. कठीण वाटणारी परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती तिला अनुकूल केलंय आणि खासियत आहे गोटेकर बी संघाची. मित्रांनो, अनेक संघ आहेत ज्यांचं नाव खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदराने घेतलं जातं. ते नाव एका दिवसात कुठल्याही संघाने मिळवलं नाही. त्यासाठी घेतलेली मेहनत आहे. हा बॉल महत्वाचा होता आणि स्वतःला यार्क केलाय. आता सेलिब्रेशन सुरू झालंय गोवे संघाचं देखील. 1 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. 1 बॉल 11 धावा. स्टेप आउट कदाचित झाले नसते तर बॅट खाली बॉल आला असता. ही चर्चा देखील इथपर्यंत पोहोचली आहे, परंतु आता जर आणि तरला महत्व नाही आहे. जो बीत गई सो बीत गई. बस निघून गेल्यावरती हात वर करण्यात काय पॉइंट आहे, असं म्हणतात ना, चिडिया चुप गई खेत. तसं आता प्रश्न झालाय. 1 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता आहे.
अकॉर्डिंग टू मोमेंट, परंतु मी जयंत डिंगोरे यांचं कौतुक करेल, ज्या पद्धतीने बॅटिंग केली. हा देखील फुल टॉस आहे आणि बॉल हवेत उंच तर गेलाय. हा बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे गेलाय जरूर, परंतु ही मॅच जिंकली आहे 4 धावांनी गोवे संघाने. आणि आज की शाम किसके नाम हा प्रश्न जर कोणी विचारला तर आज की शाम ती मात्र गोवे संघाच्या नावावरती आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नीरज असतील. प्रशस्तीपत्र घेण्यासाठी थांबायचे गोटेकर बी संघ. आपण लगेच